गॅस कटरने एटीएम फोडून 10,85,000ची रोकड केली लंपास. चिखली शहरातील राऊतवाडीमधील घटना. अज्ञात चोरट्यांवर झाला गुन्हा दाखल. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 10,85,500 रुपयाची रक्कम लंपास केल्याची घटना बुलढाण्याच्या चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या एटीएममध्ये कॅश लोड करण्यात आली होती. त्याच्यावर पाळत चोरट्यांनी ठेवत मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास एटीएमच्या दोन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारून आणि सायरन बंद करून कटरच्या साहाय्याने एटीएम फोडण्यात आले. त्यामध्ये असलेली रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉड पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी चिखली शहर पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वच मार्गाने पोलीस पुढील तपास करीत आहेत.